आता आम्ही मुंबईवरून निघालो आहोत मध्य प्रदेशला जाण्यासाठी। वाटेत आम्ही नाशिकजवळ नाश्तासुद्धा केला आणि नाश्ता करून आम्ही पुन्हा एकदा आमच्या मध्य प्रदेशच्या प्रवासाला सुरुवात केली आहे। मध्य प्रदेशला जाण्याचं कारण हे आहे की मध्य प्रदेशाची 2 ज्योतिर्लिंग आहेत, ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर। त्या 2 ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी आम्ही मध्य प्रदेशला जात आहोत। वाटेत आपल्याला जाता जाता खूप सुंदर दृश्य इथे दिसत आहेत आणि इथे बघू शकता या बाजूला हा लालिंगचा किल्ला आहे, हा पण खूप सुंदर दिसत आहे। मध्य प्रदेश ज्योतिर्लिंग टूरचा आज आपला पहिला दिवस आहे आणि ह्या मध्य प्रदेश टूरचे जे पूर्ण व्हिडिओ आहेत ते माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता। तर आता आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे आणि ही बघू शकता ही आहे नर्मदा नदी, जी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या बाजूने वाहते। 12 तासानंतर आपण ओंकारेश्वर इथे पोहोचलेलो आहोत आणि आम्ही पहिल्या दिवसाचा स्टे इथेच केला। आता आपण भेटूया डे 2 व्लॉगमध्ये।